सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सगळं ऐकून घेतल्यानंतर राघव हा पिंकीला म्हणतो की पिंकी, मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं आहे की माझ्या घरच्यांच्या बरोबर तुम्ही व्यवस्थित वागायचं आहे. तर आता पिंकी म्हणते की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, ही चूक तुमच्या फॅमिली मेंबरचीच आहे. पिंकी म्हणते की त्या तुमच्या रिस्पेक्टेड काकू आणि तुमच्या त्या लिटल वहिनी आहे ना, त्यांनी माझी चूक समोर आणण्याचा प्रयत्न केला, तशी माझी काहीच चूक नव्हती आणि माझं माकड करण्याचा प्रयत्न केला. पिंकी म्हणते की तुम्ही काय करता, तुम्ही तुमच्याच घरच्यांची बाजू घेताना आणि त्या कृष्णाच्या बाबतीत सुद्धा काय केलं तुम्ही तेच केलं. कृष्णावरती तुम्ही विश्वास नाही ठेवला. तेवढ्यात असे हाक मारत मधू तिथे येते आणि पिंकीला म्हणते की राघवला अशी बोलणारी तू कोण लागून गेली आणि राघवशी व्यवस्थित बोलायचं बरं का. तर पिंकी म्हणते की हे सांगणारी तू कोण लागून गेलीस मला. तेवढ्यात राघव म्हणतो की ती मधुराणी रत्नपारखी आहे आणि ती याच घरात राहते आणि ती माझी फॅमिली आहे. राणी म्हणते की कळलं का तुला, त्यामुळं जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं आणि तेवढंच ऐकायचं. राणी म्हणते की राघवशी नीट बोलायचं आणि मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा आणि त्यांचा मान ठेवायचा. ते ऐकून आता पिंकी हसू लागते. हसतच पिंकी म्हणते की तुम्हाला ती ओल्ड मॅन म्हणते. तेव्हा राणी चिडून म्हणते की मी असं काही म्हणाले नाही बरं का. तर पिंकी म्हणते की आत्ताच तर तू म्हणालीस. पिंकी म्हणते की आत्ताच म्हटली ना तू, मोठ्यांचा मान ठेवायचा आणि रिस्पेक्ट द्यायचा, आणि हे असं आपण कुणाला म्हणतो, मोठ्यांनाच म्हणतो ना. पिंकी म्हणते की आणि काय ग, आमच्यामध्ये तुला सतत का मध्ये मध्ये करायचं असतं, कोण आहेस ग तू त्यांची. पिंकी म्हणते की तू त्यांची बायको आहे का, नाही ना, मग कशाला मध्ये लुडबुड करतेस. चुटके वाजवत आता पिंकी मधूला म्हणते की ताबडतोब इथून कल्टी घ्यायची. तेव्हा आता मधू म्हणते की राघवने तुला काय सांगितलं ऐकलंस ना तू, मी त्याची फॅमिली मेंबर आहे. मधू म्हणते की त्यामुळे हे घर माझं आहे आणि या घरात मी हवं तिथे आणि हवं तेव्हा जाऊ शकते, कळलं का तुला, असे मधू पिंकीला बोलते. मधू म्हणते की कळतंय ना तुला. तेव्हा आता पिंकी म्हणते की दार उघडं आहे म्हणून खोलीत शिरणाऱ्यांना काय म्हणतात तुला माहिती आहे का, आणि त्या कृष्णाच्या बाबतीत सुद्धा तू तेच केलंस. मधू म्हणते की अगदी हिप्पो आहेस तू. तेव्हा पिंकी म्हणते की हिप्पो असेल तू, ही पिंकी कायम सच का साथ देते. पिंकी म्हणते की आणि मला जाब विचारणारी तशी तू आहेस तरी कोण, तू तर ठाणेदार सुद्धा नाहीये. पिंकी म्हणते की ते म्हणतात ना खाई त्याला खवखवे, तर तुझी काय खवखवी आहे ना ते तरी एकदा सांगून टाक बाई. पिंकी म्हणते की त्याचं काय आहे ना, समोरून माणूस जेव्हा येऊन त्याची चुकी कबूल करतो ना तेव्हा त्याची शिक्षा माफ होते. इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा त्यांच्या बेडरूममध्ये खुर्चीवर झोपलेल्या असतात. तेवढ्यात काकू त्यांना सरबताचा ग्लास घेऊन येते. जोराने त्यांना हाक मारून उठवत काकू आता सरबताचा ग्लास दोघींना देते आणि म्हणते की ऋतुजा, आत्ताच्या आत्ता हा ग्लास प्यायचा, नाहीतर माझ्या इतकं कुणी वाईट नाही. तेव्हा आता घाबरूनच ऋतुजा आणि रेश्मा पटकन आता ते सरबत पितात. ऋतुजा आता डोक्याला हात लावते तर काकू म्हणते की ठणकतंय ना आता डोकं. तर ऋतुजा म्हणते हो. रेश्मा म्हणते की मला गरगरतंय सुद्धा आणि चक्कर सुद्धा येते. तर काकू म्हणते की बरोबर आणि अति छान. काकू म्हणते की त्या पिंकीच्या सरबतामध्ये नशेचं औषध मिक्स करण्याची काय गरज होती आणि कोणी सांगितलं होतं तुम्हाला. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की पण तुम्हाला हे कोणी सांगितलं. तर काकू म्हणते की त्या पिंकीने तुमचा डाव तुमच्यावरच उलटवला आहे. ती ऐकून विचार करत ऋतुजा म्हणते की म्हणजे. काकू म्हणते की मी आणि राणी जेव्हा हॉस्पिटलमधून घरी आलो तेव्हा तुमचा काय तमाशा चालला होता तुम्हाला कळतंय का. काकू म्हणते की काय अवस्था झाली होती तुमची, आणि हे माकडाची टोपी डोक्यावर तुम्ही लावली होती आणि तुम्ही नाचत होतात. तेव्हा आता ती ऐकून ऋतुजाला गिल्टी फील होते आणि ऋतुजा सॉरी म्हणते. काकू म्हणते की आता सॉरी म्हणून काय उपयोग, आणि ती पक्षाची माणसं सुद्धा यायची होती, अजून ती आलेली नाहीयेत. ऋतुजा म्हणते की सॉरी वहिनी, पण मला खरंच नाही माहिती आम्ही ते सरबत कसे पिलो ते. तेव्हा आता काकू म्हणते की यापुढे आता मला विचारल्याशिवाय तुम्ही काहीही करायचं नाही. इकडे आता रिषभ हा हॉलमध्ये टेबलवर बसलेला असतो. तर तेवढ्यात बाहेरून राघव घाईघाईने तिथे येतो आणि रिषभ शेजारी बसत म्हणतो की अरे रिषभ, आपल्याला एक खूप महत्त्वाची माहिती मिळाली तिच्याकडून. तेवढ्यात मधूसुद्धा तिथे येते आणि म्हणते की माहिती, कशाची माहिती आणि कुणाची माहिती. तेव्हा राघव मधूकडे बघतो. तेव्हा आता राघव मधूकडे बघत म्हणतो की कृष्णाची. तर मधू आता पटकन राघवच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की राघव, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेवढ्यात पाठीमागून पिंकी काठी घेऊन तिथे येते आणि लांबूनच आता पिंकी ही मधूने राघवच्या हातावर हात ठेवल्याचे बघते आणि म्हणते की मी इथे नसल्याचा ही माजुरडी फायदा उचलते.
मधू इकडे म्हणते की माझ्याकडे एक इन्फॉर्मेशन आहे आणि त्यामुळे तुम्हाला कृष्णाला शोधायला मदतच होऊ शकते राघव. आणि आता मधू राघवला सांगू लागते. तेवढ्यात पाठीमागून तेरे मेरे बीच में असे गाणे म्हणत पिंकी तिथे येते. तर आता राघव मधू पिंकीकडे बघतात तेव्हा पिंकी ती काठी आता मधूच्या हातावर हळूच मारते आणि म्हणते की काठी एवढं अंतर ठेवायचं मी सांगितलं होतं ना, आणि मधूला बाजूला ढकलते. पिंकी म्हणते की त्याचं काय आहे ना, थोडं दूर राहा देवा, त्याचीच तुझी आहे आयुष्याचा ठेवा. ते बघून आता ऋषभ हळूचच म्हणतो की दादा, मला खात्री झाली की ही कृष्णाचीच मैत्रीण आहे आणि तीच तुला आता राणी वहिनीपासून बाजूला ठेवू शकते. तर आता इकडे राग येऊन मधू पिंकीला म्हणते की पिंकी, राघव माझा मित्र आहे आणि त्याच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे तू मला शिकवू नकोस. पिंकी म्हणते की हे काहीही बोलू नकोस, ते माझे बॉडीगार्ड आहे, तेव्हा तू त्यांचं लक्ष डायव्हर्ट करू नकोस. तेव्हा आता मधूसुद्धा ती काठी पिंकीकडे करत म्हणते की सेफ डिस्टन्स. तर आता पिंकी म्हणते की मेरी बिल्ली मुझे ही काटी. तेव्हा आता लगेचच ती काठीला पिंकी दूर ढकलते. तर मधूला मोठा धक्का बसतो. त्यानंतर पिंकी म्हणते की बरं ठाणेदार, ते जाऊ दे, माझे काही गेस्ट येणार आहेत आणि आता ते शकुंतलाच्या घरी आहेत. पिंकी म्हणते की तेव्हा जा बरं, त्यांना घेऊन या. तर राघव म्हणतो की मी एक IPS ऑफिसर आहे, तुमचा पर्सनल ड्रायव्हर नाही. हसतच आता पिंकी म्हणते की ते मला माहिती हो, पण त्याचं कसं आहे ना, जर 7 दिवसाच्या आत कृष्णाचा आणि माझ्या धान्याचा शोध लागला नाही. पिंकी म्हणते की त्यानंतर तुम्ही माझे धनी होणार आणि लग्नानंतर नवरा हा बायकोचा हक्काचा धनी असतो आणि मग हक्काचा बॉडीगार्डसुद्धा असतो. पिंकी म्हणते की तेव्हा आता तुम्ही या घडीला माझे बॉडीगार्डच आहात, तेव्हा तुम्ही माझी ऑर्डर फॉलो करायलाच हवी. पुन्हा आता मधू मध्ये बोलू लागते. तर राघव मधूला थांबवत म्हणतो की मधू रिलॅक्स, आता वाद घालण्यात काही अर्थच नाहीये. राघव आता पिंकीला म्हणतो की राहिला प्रश्न तुमच्या पाहुण्यांचा. तर आता शकुंतला देवीला आपलं घर कुठं आहे हे चांगलंच माहीत आहे. राघव म्हणतो की त्या तुमच्या पाहुण्यांना इथे नक्की घेऊन येतील. त्यानंतर आता राघव ऋषभला म्हणतो की ऋषभ चल. तर आता ऋषभ उठू लागतो आणि आता ऋषभ राघव जाताच जोराने मधू पिंकीकडे बघत काठी आदळते. तर हसतच पिंकी म्हणते की ओ म्हातारी, आणि लगेचच हसतच पिंकी तेथून निघून जाते. इकडे आता पटकन पिंकी तिच्या बेडरूममध्ये जाते आणि गोदामावशीला कॉल करते आणि म्हणते की एवढं मी त्या माजोर्डीला धडा शिकवला तरी बी या 2 पोरींना अक्कल येईना. गोदामावशी म्हणते की पिंकीताई त्यांचा व्हिडिओ काढून ते माकडाची टोपी घालून कशा नाचत होत्या ते तरी मला पाठवायचा. गोदामावशी म्हणते की मी कृष्णाला दाखवला असता. तर आता पिंकी म्हणते की नाही गोदामावशी, किती बी झालं ना तरी ती तिच्या जवळची माणसे आहेत. पिंकी म्हणते की तिलाच वाईट वाटलं असतं. तेव्हा गोदामावशी म्हणते की पिंकीताई, तुम्ही जे काही करता ते जपून करा. तर आता पिंकी हसतच म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका गोदामावशी, कुठे आहे माझी प्रेस्टीज कुठे आहे. गोदामावशी म्हणते की ती आज लवकर झोपली. तेव्हा आता पिंकी म्हणते की हे बघ मावशी, तिला तिची काळजी घ्यायला सांग, इथे टेक केअर करायला मी आहे. त्यानंतर आता पिंकी म्हणते की आपल्या सावीची काय खबर बात. तर गोदामावशी म्हणते की अहो, त्या माजुर्डीचा जो रूम पार्टनर आहे ना तो खूप चालाक आहे. गोदामावशी म्हणते की तिच्या लेकीला कुठं ठेवलंय ना ते अंबाबाईलाच माहिती. तेव्हा आता पिंकी म्हणते की हे बघ मावशी, असं डगमगायचं नाहीये, आपल्याला तिला शोधून काढायचंच. गोदामावशी म्हणते की अहो, तिच्या त्या पार्टनरचा जर शोध लागला ना तर आपल्याला सावीला शोधायला लवकर मदत होईल आणि सावी आपल्याला लवकर सापडेल. तर आता पिंकी म्हणते की हे बघा गोदामावशी, मी लवकरच तिचा तो पार्टनर सर्च करील, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता गोदामावशी म्हणते की पिंकीताई जरा सावध, ती माजोर्डी लई हुशार आहे. पिंकी म्हणते की त्याची मावशी तू काही काळजी करू नकोस. पिंकी म्हणते की मावशी तू काही काळजी करू नकोस, ते आलंय माझ्या ध्यानात. तर गोदामावशी म्हणते की तिने माझ्या कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तर आता पिंकी म्हणते की कळलंय मला मावशी. पिंकी म्हणते की पण त्या माजोर्डीला माहीत नाही की तिची गाठ या पिंकीशी आहे आणि मला पिंकी म्हणतात पिंकी. पिंकी म्हणते की ज्याचं पिंकीशी वाकडं त्याची म्हसनात लाकडं. तेवढ्यात आता पिंकी म्हणते की बरं ठेवतो आम्ही. तर इकडे तेवढ्यात आता शकुंतलाचा आवाज येतो. शकुंतला म्हणते की पिंकी मॅडम, आम्ही आलो बरं का, आणि पाहुणेसुद्धा आले. तेव्हा शकुंतलाचा आवाज ऐकून पिंकी घाबरते आणि तेवढ्यात पिंकी विचार करते की शकुंतला देवी या माजोर्ड्या मधूची पार्टनर तर नसेल ना.
कारण जेव्हा मी आले होते तेव्हा मध्ये मध्ये करणाऱ्या या मधुराणीने मला हिचीच तर धमकी दिली होती. इकडे आता पक्षश्रेष्ठीचे सगळे सदस्यांना घेऊन शकुंतला ही रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते. तेवढ्यात पिंकी बाहेर येते. तर शकुंतला म्हणते की हे बघा आल्यात त्या. आणि आता पिंकी सगळ्यांना नमस्कार करून बसते. पिंकी म्हणते की मी आल्याचे कळताच तुम्ही मला सगळेजण भेटायला आले आणि पिंकी त्यांचे आभार मानते. तर पक्षश्रेष्ठी आता पिंकीकडे बघत खुश होऊन हसतात. तेव्हा आता ते सगळं बघून काकू मधूकडे बघते आणि म्हणते की घर कुणाचं आणि स्वागत कुणाचं होतंय. तेवढ्यात आता पिंकी रेश्माकडे बघते आणि म्हणते की ए रेश्मा, पाहुण्यांचं काय फक्त पाण्यावरच भागवणार आहे का? जा त्यांच्या सरबताचं बघ. तेवढ्यात आता रेश्मा निघून जाताच पिंकी म्हणते की बोला ना, काय काम काढलं? तेव्हा आता शकुंतला म्हणते की त्याचं काय आहे ना मॅडम, आता पक्षाच्या निवडणुका तोंडावर आल्यात आणि यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता पुण्यात आल्याच आहात, तेव्हा पक्षांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही मार्गदर्शन करावं. पिंकी म्हणते की चालतंय ना, अहो पाठीमागे आपल्या पक्षाची जी मीटिंग झाली ना त्यातले काही मुद्दे आहेत ना, तेच मुद्दे मी आता पुढे आणणार आहेत आणि साताऱ्यात गेल्यानंतर आता मी त्याच मुद्द्याचा विचारसुद्धा करणार असल्याचे पिंकी आता सगळ्यांना सांगते. तेव्हा आता पिंकी म्हणते की मुद्द्यासाठी मला स्पेशल स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची आहे आणि त्यासाठी शकुंतलाजी मला तुमची मदत लागेल. तर हसतच शकुंतलाजी म्हणते की अहो मी तर तुमच्यासोबतच आहे. तर आता शकुंतला म्हणते की मॅडम तुम्ही फक्त आदेश द्या. तर आता पिंकी म्हणते की आत्ता या क्षणाला मी हुकूम दिला, अगोदर समद्यांनी जेवण तर करून घ्या. पिंकी म्हणते की त्याचं काय कामं तर होतच राहील हो, पण अगोदर पोटोबा झालेलं बरं, चला आता जेवायला असे म्हणत पिंकी सगळ्यांना जेवायला बोलावते. तर आता सगळे पक्ष श्रेष्ठी आतमध्ये जेवायला जातात. त्याच वेळेस आता मधू इकडे शकुंतलाला थांबवते आणि म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तर आता शकुंतला म्हणते की आम्ही बिझी दिसतोय, तुम्हाला कळत नाही का? तर मधू म्हणते की कळतंय ना, मला चांगलंच कळतंय. मधू म्हणते की मला एक सांगा ना, तुम्ही त्या पिंकीला एवढा रिस्पेक्ट का देता? आणि तुम्हाला माहिती आहे का, ती पिंकी कृष्णाची मैत्रीण आहे आणि मुळात ती इथे राघवशी लग्न करायला आली. तेव्हा आता लगेचच शकुंतला म्हणते की मैना राणी, तुमचं राघव पुराण आता बंद करा. शकुंतला म्हणते की एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्या पिंकी मॅडम जे काही मनात आणतात ना त्या करून दाखवतात. शकुंतला म्हणते की मधुराणी, तुम्हाला रिस्पेक्ट आणि भीती यामधील फरक कळतो का काही? शकुंतला म्हणते की या पिंकी मॅडम आज ज्या पदावरती आणि ज्या योग्यतेवर पोचल्या आहेत ना, त्या त्यांच्या योग्यतेनुसारच पोचल्या आहेत. शकुंतला म्हणते की त्यांनी त्यांच्या सासऱ्यांना गजराज धोंडे पाटलांना निवडणूक जिंकून सुद्धा दिली होती आणि जेव्हा त्यांच्या सासऱ्यांचं खरं रूप त्यांना कळलं होतं तेव्हा त्यांनी तुरुंगात त्यांना कडी फोडायला सुद्धा पाठवलं होतं. असे आता शकुंतला ही राणीला बोलते. शकुंतला म्हणते की लई डेंजर आहेत त्या, तेव्हा त्यांची खोड करायला जाऊ नका तुम्ही मैना राणी. इकडे आता सगळ्या पक्षश्रेष्ठींना घेऊन पिंकी ही जेवणाच्या टेबलवर आलेली असते आणि आता सगळे पक्षश्रेष्ठी खुर्चीवर जेवायला बसतात. तर आता काकूसुद्धा तिच्या खुर्चीपाशी येते. तर आता काकू तिच्या खुर्चीवर जेवायला बसू लागते. तेवढ्यात पिंकी आता काकूला आडवे येते आणि म्हणते की काय काकू, अहो तुम्ही तिकडे बसा ना. आणि आता पटकन काकू ही समोरच्या खुर्चीवर जाऊन बसते. तर पिंकीने आता काकूची खुर्ची घेतलेली असते आणि पिंकी आता पक्षश्रेष्ठ्यांसमोर काकूच्या खुर्चीवर जाऊन बसलेली असते. पिंकी म्हणते की अगं रेश्मा, ऋतुजा काकी, लवकर पानं वाढायला घ्या, भूक लागली आहे पक्षश्रेष्ठींना. इकडे आता मधू शकुंतलाला म्हणते की काय आहे ना शकुंतला राणी, ती पिंकी आल्यापासून तुम्ही आमची पार्टी चेंज केली. शकुंतला म्हणते की त्याचं काय आहे ना, मैना राणी आपल्या पायाखाली काय आहे ना ते अगोदर बघायला हवं. तेवढ्यात आता पिंकी शकुंतलाला हाक मारत म्हणते की ओ शकुंतला देवी, तुमचं जर झालं असलं ना तर आता जेवायला या. तर शकुंतला म्हणते की अहो आलोच आम्ही. इकडे आता रेश्मा आणि ऋतुजा सगळ्यांना जेवण वाढतात. तर आता पिंकी ते बघून म्हणते की अहो पण जेवणामध्ये स्वीट कुठे आहे? तर डोक्याला हात लावत ऋतुजा म्हणते की स्वीट तयार आहे, जेवण झालं की मग आणते. तेव्हा हसतच पिंकी म्हणते की बरं ठीक आहे, चला सुरू करा. पिंकी आता जेवणाचा एक घास खाते आणि म्हणते की वा काय चव आहे ऋतुजा काकी तुमच्या हाताला, जेवण तर छान बनवलं तुम्ही. ऋतुजा काहीही बोलत नसते. तेव्हा पिंकी म्हणते की अहो थँक्स तरी म्हणा, माझे कार्यकर्ते तुम्हाला समर्थन देतील.
आणि सगळ्यांची जेवणं होताच पिंकी आता कार्यकर्त्यांना आणि त्या पक्षश्रेष्ठींना म्हणते की जेवणं सगळ्यांची खूप छान झाली. तेव्हा आता मीटिंगमध्ये काय मुद्दे आहेत ना ते सगळं मी तुम्हाला पाठवून देते. आणि पिंकी त्यांचे आभार मानत म्हणते की अहो वेळात वेळ काढून तुम्ही भेटायला आलेत ना तेव्हा असंच वेळ काढून येत जावा तुम्ही. पिंकी म्हणते की आपलंच घर आहे हे. तर शकुंतला आणि काकू एकमेकींकडे बघतात. 2-3 दिवसात पार्टी ऑफिसमध्ये मी एखादी फेरी टाकते असे पिंकी हात जोडून आता त्यांना सांगते. तर आता शकुंतला सुद्धा पिंकीला म्हणते की बरं पिंकी मॅडम आता आम्ही सुद्धा निघतो. तेव्हा आता पिंकी म्हणते की तुम्ही कुठे निघालात, तुम्ही फक्त पार्टीमधल्या आमच्या बरोबरीच्या नाही आहेत तर तुम्ही माझ्या अगदी जवळच्या व्यक्ती झाला आहेत. ते ऐकून आता शकुंतला खूप खुश झालेली असते. पिंकी म्हणते की मी इथे म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही मला इथे भेटायला आलात. पिंकी म्हणते की त्याचं कसं आहे ना एकदा का छान डिनर झालं तेव्हा मला कॉफी प्यायची असते आणि तेव्हा मला तुम्ही कंपनी द्या. तर शकुंतला म्हणते की मी तर पिंकी म्हणते हो. तेव्हा आता पिंकीकडे बघत शकुंतला म्हणते की बरं तुम्ही म्हणाल तसं. तर पिंकी आता रेश्माला हाक मारत म्हणते की रेश्मा फक्कड 2 कप कॉफी बनव. आणि तेवढ्यात आता पिंकी काकूकडे बघते. तेव्हा आता पिंकी काकूला म्हणते की अहो तुम्ही इथे काय करताय, पाहुणी मंडळी गेली आता तुम्ही सुद्धा जा आणि गुड नाईट. तर आता काकूला मोठा धक्का बसतो. पिंकी आणि आता शकुंतला कॉफी प्यायला तिकडे पुन्हा सोफ्यावर जाताच इकडे मधू काकूला म्हणते की बघितलं का काकू आता शकुंतला देवीसमोर त्या पिंकीने तुमचा इन्सल्ट केलाय. काकू म्हणते की बरोबर आहे तुझं. मधू म्हणते की पण मला एक कळत नाहीये या शकुंतलाजींना काय झालं आणि त्या अशा का वागतायत. मधू म्हणते की आता तर पिंकीच्या पाया पडायचंच बाकी आहे त्या. काकू म्हणते की राणी तुझ्यासाठी हे सर्व नवीन आहे. काकू म्हणते की पण मी या शकुंतलाला चांगली ओळखते. पैसा आणि सत्ता यासाठी ती वाटेल ते करू शकते. इकडे आता मधू ही ऋतुजाकडे येते आणि ऋतुजाला एक भयानक प्लान सांगते. तेव्हा ऋतुजा म्हणते की त्या पिंकीने तुला चांगलाच धडा शिकवला तरीसुद्धा त्या पिंकीसोबत तुला पंगा घ्यायचा का. मधू म्हणते की रत्नपारख्यांच्या नावाला धक्का लागू नये याची काळजी मला सुद्धा आहे आणि त्यामुळेच मी मोठी ही रिस्क घ्यायला तयार आहे. तेव्हा आता रेश्मा ऋतुजा काकू सगळेजण आता राणीला विचारतात की काय प्लान आहे तुमचा. तेव्हा राणी आता सगळ्यांना तिचा प्लान सांगते. तर तो प्लान ऐकून आता सगळेजण खुश झालेले असतात. इकडे आता राघव हा त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि सिंधूच्या फोटोकडे बघत राघव म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नको, मी लवकरात लवकर तुला शोधून तुझ्या घरी घेऊनच येईल. तर आता पिंकी दरवाजातून राघवचे ते बोलणे ऐकते आणि आता राघवचं सिंधूवरचं प्रेम पिंकीसमोर आलेलं असतं. तेव्हा आता राघवने सिंधूला घरी घेऊन येण्याचं वचन दिलेलं असतं आणि आता इकडे मधूने काकूसोबत आणि ऋतुजा रेश्मासोबत पिंकीला घालवण्यासाठी भयानक प्लान केलेला असतो. तेव्हा आता पिंकी सगळ्यांना कशी पोरून उरते आणि मधूचा प्लान कसा तिच्यावरच उलटते. तर इकडे राघव आता सिंधूला शोधून कृष्णा हीच सिंधू आहे हे सत्य कसे समोर आणतो. तर आता सावीला शोधून कृष्णा ही कशी पुन्हा रत्नपारख्यांच्या घरी येते आणि सिंधू होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब